लहान भावाचे टोमणे हे एका सासूपेक्षा काही कमी नसतात. तर नमस्कार मंडळी, मी श्रेया. काय माहित त्या मुली कोणत्या असतात ज्या सकाळी उठून जिमला जाता, मॉर्निंग वॉकला जाता. माझा तर रोजचा वर्कआउट हा फिक्सच असतो, पोळ्या करणे. आणि आता कुठे माझ्या पोळ्या फुगायला लागल्या. पण माझ्या कडक पोळीचा त्रास हा जितका मम्मीला झाला नाही तितका माझ्या भावाला झालाय. कारण उगाच कोणी बोललं नाही की लहान भाऊ हा एका सासूपेक्षा कमी नसतो असो. आणि आता खरं सांगायला गेलं तर स्वयंपाक नाही आला तरी चालेल, पण चमचमीत पदार्थ बनवता आले पाहिजे. तर आज मी बनवत आहे व्हेज रोल आणि फ्रँकी सुद्धा. कारण सगळे याला फ्रँकी बोलतात, पण मी माझं वेगळंच नाव सुचवलंय. सो सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा आणि टोमॅटो बारीक चॉप करून घ्यायचा आहे आणि त्याला तव्यावरती फ्राय करायचंय. आणि त्यामध्ये आपल्याला मीठ आणि मिरची टाकायची. बट मी आता इथे माझा मेंदू 2 ठिकाणी चालवला आणि फक्त मीठच टाकलं, मिरची टाकायची तर विसरूनच गेली. आणि हे सगळं फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला यात ऍड करायचं आहे टोमॅटो केचप आणि मेयोनीज. आणि यानंतर आपण आपल्या पोळीला तूप लावून भाजून घ्यायचं आहे आणि त्यावरती टाकायचं आहे मेयोनीज आणि केचप. आणि आपण बनवलेली ग्रेव्ही याच्यावरती टाकून घ्यायची आहे आणि मस्तपैकी रोल बनवायचा आहे. तर रेडी आहे आपली गरम गरम फ्रँकी व्हेज रोल, काही पण म्हणा. आणि नंतर मला आठवलं की मी एका याच्यात मिरचीच टाकली नाही, पण काही नाही, एका याच्यात मिरची टाकली आणि एकाच फक्त मीठ. बट काही नाही, स्वतःनी बनवलेलं आहे म्हणजे ते कसंही असो चांगलंच लागतं. फक्त स्वतःलाच आवडणाऱ्या आजपर्यंत मी गोष्टी शिकली आहे, हे तर माझं टॅलेंट आहे. बट तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा. ओके, बाय.